नर्मदे हर. आज मैयाच्या किनारा शेजारी आहेत मढी येथे अथांग दृश्य मैयाचं. नर्मदा मैया नर्मदे हर. आज आम्ही सकाळी 5:30लाच पोहोचलो, पण इथल्या महाराजांनी आम्हाला थांबवून घेतलं. खूप विनंती केली त्यांनी, खूप प्रेमाने, इतके प्रेमाने की घरची पण नाही करत, एवढ्या प्रेमाने त्यांनी आम्हाला थांबवून घेतलं. म्हणजे भोजन करूनच निघा, त्यांचा आग्रह, गुरूंची आज्ञा जसं म्हणतो तसं समजून आम्ही सर्व इथे थांबलो. नाहीतर आजचा प्रवास अंकलेश्वरपर्यंत गेला असता. जाईल, थोडी मेहनत जास्त घ्यावी लागेल. इकडे आमची मंडळी नर्मदे हर नर्मदे हर. आज सकाळी 5:15ला निघाले होते महाराज, अजूनपर्यंत इथेच आहात. काय झालं, कशासाठी थांबले? माईची कृपा आहे. माईची कृपा आहे. माई आदेश देईल तर पुढे जावं येईल ना. अच्छा, माईंनी थांबवून घेतलं. कोणाच्या रूपात येऊनच जात आहे. हो, आज गुरूंच्या रूपात भेटलं. नर्मदे हर. खूप मोठमोठे वृक्ष इथे आणि आश्रम परिसर पण खूप सुंदर आणि स्वच्छ पण आहे. मागे 2 दिवसात पण जे मंदिर लागले ते पण खूप भव्य दिव्य असे होते. खरं तर इकडे मंदिर खूप मोठमोठे आहेत. हे सर्व परिक्रमावासींसाठी मोफत राहण्याची आणि जेवणाची सुविधा असते. इथे आश्रम आहेत. खूप सारे परिक्रमावासी होते, ते निघून गेलेले. काय माहिती महाराजांना आमचं कशासाठी एवढं प्रेम केलं. ते समोर तिकडे महाराज दिसतात, त्यांनी थांबवून घेतलं. बाबाजी जाऊ देत नाही. आपली केळी जळगावची इकडे पण निरोगी अशी दिसते. करपा वगैरे काही नाही आहे, थोडा खाली वाटतं. या परिक्रमावासींना पण बाबांनी थांबवून घेतलेलं वाटतं. नर्मदे हर. महाराज जी नर्मदे हर. थोडं शूटिंग बंद करावं लागणार आहे, कारण महाराजजींनी परवानगी नाही दिलेली आहे, त्यासाठीच थोडं बंद करावं लागेल.